लोकसभेच्या निवडणुकीत कोणी विरोधात काम केलं याची यादीच मला एका कार्यकर्त्यांना आणून दिली आहे। ती यादी आपल्या विरोधी उमेदवाराच्या कार्यालयातून गुप्तपणे आणली होती, पण मी संतापलो नाही। हाताला जखम झाली तर हात तोडायचा नसतो। अशा लोकांची मी स्वतंत्र बैठक घेऊन इंजेक्शन नक्की देईन। जेव्हा माझ्या लक्षात येईल की औषध लागत नाही तेव्हा मात्र ऑपरेशन करणं गरजेचं राहील, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला। ते चंद्रपूर इथं बोलत होते। काल मग एकाने यादी आणून दिली। त्या यादीमध्ये लोकसभेत कोणी विरोधात काम केलं आणि ते मग म्हणाले की ही यादी आपल्या विरोधी उमेदवाराच्या कार्यालयातून मी गुप्तपणे आणली। त्याला वाटलं की मी रिॲक्शन अशी देईल, अरे ये को मैं देख लूंगा, पण मी असं म्हणालो नाही। कारण मग याची जाणीव आहे की आपल्या हाताला जर जखम झाली, कीड झाली म्हणून आपण हात तोडत नाही। याच्यावर आपल्याला विचाराची मगमपट्टी करावी लागेल। अशा लोकांच्या शत्रू होण्याच्या ऐवजी अशा लोकांना योग्य क्षणी योग्य मार्गाने योग्य वैचारिक फवारणीने यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जर दिशा चुकली असेल तर त्याची दशा करण्याच्या ऐवजी पुन्हा वैचारिक फवारणी केल्या जाईल। अशा लोकांची मी स्वतंत्र बैठक घेऊन इंजेक्शन नक्की देईल। पण मी ही डॉक्टर नसलो तर डॉक्टरचा पोरगा आहे। मी डॉक्टर नसलो तरी गोंडवाना विद्यापीठाने आता मग डिग्री दिली आहे। मी जरी डॉक्टर नसलो तरी माझ्यावर महाराष्ट्रामध्ये 3च नेत्यांवर PhD झाली, त्यापैकी मी एक आहे। जेव्हा मला लक्षात येईल की औषध लागत नाही, आपण याला मलम लावल्यानेही सुधरत नाही, तेव्हा मात्र डिग्री असल्याने आता माझ्या नावासमोरही डॉक्टर लागणार आहे। तर अशाच मात्र आपल्याला ऑपरेशन करणं हे मात्र गरजेचं राहणार आहे।